ज्या महिला जेवणात रोज ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खातात त्या महिलांना कधीही लठ्ठपणा येत नाही. ज्यांचे पोट वाढलेले आहे त्यांनी ओवा, जिरे, मेथीदाणे आणि बडीशोप टाकून उकळलेले पाणी 3 महिने नियमित प्यावे. फरक नक्की जाणवेल. 3. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांनी रोज एक राजगिरा लाडू खावा. हा नॅचरल बोन बूस्टर आहे. 4. मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणारे शिसे नावाच्या घटकामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. 5. सकाळी मोड आलेली कडधान्ये खा. नाश्त्यात ही कडधान्ये घेतली की दिवसभर अंगात ताकद टिकून राहते. 6. BP कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर सकाळी दुधी भोपळ्याचा रस घ्या. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. 7. प्रत्येक घास 30 वेळा चावून खा. घास पाणी होईपर्यंत चावला तर लाळेतले एन्झाईम कॅन्सरसारख्या आजारापासून वाचवतात. 8. आठवड्यातून एकदा उपवास करा. पोटाला सुट्टी द्या. फक्त पाणी किंवा फळं घ्या. पोटाचे आजार कमी होतात. पचनक्रिया सुरळीत चालते व वजन कमी होण्यास मदत होते. 9. महिन्यातून एकदा पूर्ण दिवस फक्त लिंबू पाणी आणि मध यावरच राहा. त्यामुळे शरीर शुद्ध होईल. 10. पित्ताचा त्रास झाला तर साळीच्या लाह्यांचं पाणी प्या. पोटातील आग शांत होईल आणि शरीराला थंडावा मिळेल. 11. वजन नैसर्गिकरित्या घरच्या घरी कमी करायचं असेल तर रोज सकाळी कोमट पाणी प्यावं. दररोज सकाळी लवकर उठून 45 मिनिटे चाला. योगा करावा. जेवणातील प्रोटीनचं प्रमाण वाढवावं आणि वेळेवरती जेवण करावे. तसेच जेवणामध्ये तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करावे. आपली कामे आपणच करावी. त्यामुळे शरीराची नैसर्गिकरित्या हालचाल होते. 12. जेवताना काशाच्या ताटामध्ये जेवा. बुद्धी तल्लख आणि शरीरातील पित्त कमी होईल. 13. जेवताना बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी ठेवा. यानं कोलेस्ट्रॉल कमी राहतं आणि हृदय मजबूत होतं. 14. आठवड्यातून 2दा शेवगाच्या शेंगांचं सूप प्या. हे नैसर्गिक पेनकिलर असून सांधेदुखी आणि कॅन्सर यापासून बचाव करतो. 15. दुपारी जेवल्यानंतर फक्त 10 ते 20 मिनिटं झोप घ्या. जास्त वेळ झोपू नका. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. 16. रात्री झोपताना नाकात गाईच्या तुपाचे 2 थेंब टाका. यामुळे डोकं शांत राहील आणि झोपही चांगली लागेल. तसेच घोरणं देखील बंद होईल. 17. महिन्यातून 1-2दा कडुलिंबाची पाने चावून खा. त्याने रक्त शुद्ध व्हायला मदत होईल. 18. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची 1 पाकळी मधासोबत खाल्ल्यास पोटाचा घेर कमी होतो. 19. सकाळी चेहरा सुजलेला वाटल्यास बर्फाच्या पाण्यात चेहरा 2 मिनिटं बुडवून थोडा थोडा वेळ शेकावं किंवा चेहऱ्याला बर्फ लावावा. 20. इडलीचे पीठ दळताना त्यात थोडे साबुदाणे, पोहे आणि मेथीदाणे घातल्यास इडली कापसासारखी मऊ व लुसलुशीत होते. 21. दुपारच्या जेवणात जिरे आणि सैंधव मीठ घातलेले ताक घेतल्यानं पचन सुधारून वजन कमी होते. 22. दुधाची साय जाड येण्यासाठी दूध मंद आचेवरती तापवा आणि न ढवळता थंड होऊ द्या. 23. सांध्यांना गरम वाळूने किंवा मिठाच्या पुरचुंडीने शेक द्या. सांध्यात साचलेला वात कमी होईल आणि वेदना थांबतील. फळ सकाळी 10च्या आधीच खा. सूर्योदयानंतर 2-3 तासात फळ खाणं आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असतं. 25. ओव्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. यामुळेच केवळ किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्ये सुद्धा ओव्याला मोठं स्थान आहे. 26. रात्रीच्या जेवणानंतर दररोज नियमितपणे 1 चमचा तुपामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकून सेवन केल्याने पचन सुधारतं आणि त्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या देखील टाळता येतात. 27. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि काळी मिरी टाकून प्यायल्याने शरीरातील गाठी विरघळण्यास मदत होते. 28. रात्री झोपताना दुधाच्या साईमध्ये किंचित केशर टाकून मालिश करा. त्वचा 60व्या वर्षीही तजेलदार दिसेल. 29. कच्चे टोमॅटो पिकवण्यासाठी ते कागदी पिशवीत केळ्यासोबत ठेवा. 30. पुऱ्याचे पीठ मळताना त्यात थोडी पिठी साखर घाला. पुऱ्या छान फुगतात. महिन्यातून 2दा सुंठ गुळाचे लाडू खा. सांधे जखडणार नाहीत आणि शरीर उबदार राहील. साध्या डोकेदुखीसाठी लगेच गोळी घेऊ नका. त्याऐवजी नैसर्गिक उपचार करा. 33. रात्री झोपताना सुंठ टाकलेलं गरम दूध प्या. वात कमी होईल. सांधेदुखीमध्ये आराम मिळेल. 34. इडली पात्राला तेल लावण्यापूर्वी थोडं पाणी शिंपडा म्हणजे इडली सहज निघेल. 35. तळलेले तेल वारंवार गरम करून वापरू नका. ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. 36. मधाची शुद्धता तपासण्यासाठी त्याचा 1 थेंब पाण्यात टाका. शुद्ध मध विरघळणार नाही. 37. फक्त दात घासून तोंड स्वच्छ होत नाही.
तर जीभ देखील नीट स्वच्छ करा. याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. 38. खुर्चीवर बसताना नेहमी ताठ मानेने बसावे. यामुळे पोटाचे स्नायू ढिले पडत नाहीत. 39. दुपारी जेवल्यानंतर अर्धा चमचा ओवा, थोडे काळे मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्याने गॅस आणि शरीरातील चरबी कमी होते. 40. हाडं मजबूत करण्यासाठी डिंकाची खीर किंवा लाडू खा. यामुळे हाडातील वंगण टिकून राहतं. 41. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते व शांत झोप लागते. 42. खोकला येत असल्यास आल्याचा रस आणि मध चाटल्याने त्वरित आराम मिळतो. 43. लसूण तुपामध्ये गरम करून खाल्ल्याने छातीतील कफ ढिला होतो. 44. रोज रात्री जेवणानंतर एक बाळहिरडा तोंडात धरून चघळल्याने शरीरातील सर्व इंद्रिय दीर्घकाळ तरून राहतात आणि पचन कधीही बिघडत नाही. 45. ब्लड प्रेशर यंत्रणांमध्ये ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा कोबीची भाजी आणि दुधीची भाजी खावी. 46. काळी मिरी आणि मध एकत्र करून खावे. घशातील खवखव कमी होईल. 47. कडधान्य आणि एक उत्तम जोडी आहे. त्याबद्दल आपल्याला ऊर्जा, प्रोटीन आणि पचनासाठी आवश्यक असे पौष्टिक जीवनसत्व मिळतात. हे फक्त साधे अन्न नसून आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे. 48. हातापायांना सतत मुंग्या येत असतील तर शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. दही, ताक, पनीर, अंडी यांचा आहारामध्ये समावेश करा आणि ह्याच्या नियमित आहारामुळे ही कमतरता भरून निघण्यास मदत होईल. तसेच तेलात 2-3 लसणाच्या पाकळ्या जाळून त्या तेलाने मालिश करावी. त्यामुळे आराम मिळेल. 49. रिकाम्या पोटी दररोज तूप सेवन केल्याने पचन सुधारते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या देखील टाळता येतात. 50. डायबेटीस असणाऱ्या लोकांनी आंब्याची 5-7 कोवळी पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी उपाशी पोटी दररोज गाळून प्यावी. 51. फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी लगेच काढून बनवू नका. ती भाजी साधारण 10 मिनिटं तरी बाहेरच्या वातावरणात ठेवा आणि मगच शिजवा. अचानक तापमान बदलल्यामुळे पोटदुखी व गॅस अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता आहे. 52. जेव्हा तुम्ही सांबार बनवता तेव्हा त्यात उकळी आल्यानंतर सांबार मसाल्याबरोबर थोडा पावभाजीचा मसाला घातला तर सांबाराची चव छान लागते. 53. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत होते. 54. तुरटीच्या पाण्यात छोले भिजवावे. असे केल्याने छोले मऊ होतात. 55. थायरॉईड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवावी. दुसऱ्या दिवशी उकळून घ्यावे. त्यामुळे खूप फरक पडतो. 56. पेरूचे पान खावे. त्यामुळे विस्मरण होत नाही, दात दुखत नाही, स्मरणशक्ती वाढते. 57. मीठ मिसळून गुळण्या केल्याने घसा दुखणे थांबते. घशाचे खवखव कमी होते. सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. 58. भाज्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवल्यास जास्त काळ ताज्या राहतात. कोमेजलेली शिळी भाजी पुन्हा ताजी होण्यासाठी थंड पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये 2 तास ठेवल्यास भाजी पुन्हा टवटवीत दिसेल. 59. फ्रीज नसेल तर दूध सोडियम बायकार्बोनेट टाकून उकळवावे. दूध फाटत नाही, खराब होत नाही. 60. भात शिजवताना त्यात लिंबाचे थेंब टाकल्यास भात मोकळा व चवदार बनतो आणि पुदिन्याची सुकी पाने टाकल्यास छान चव येते. 61. तयार समोसे नंतर खायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवावे. खाण्यापूर्वी 2 तास आधी बाहेर काढून कमी तापमानाला बेक करून वाढावेत. ताजे समोसे खाण्याची मजा येते. 62. जास्त पिकलेले टोमॅटो थंड पाण्यात मीठ घालून त्यात रात्रभर ठेवल्यास सकाळी ताजे व कडक होतात. 63. सुका मेवा सहज कापता यावा यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर सुरीने कापावा. 64. खोबऱ्याच्या वाट्या खवू ठेवू नये म्हणून ते मिठाच्या पाण्यात काही काळ भिजत ठेवाव्या व नंतर वाळवून ठेवाव्यात. 65. सफरचंद आणि पेरूच्या फोळी लवकर काळ्या पडतात. त्या काळ्या पडू नये यासाठी थोडा लिंबूरस लावून ठेवावा. 66. वर्षाच्या साठवणीचे तिखट लालभडक रंगाचे आणि टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून नंतर कडक उन्हात वाळवत घालाव्या. नंतर दळाव्या. तिखट ठेवताना थोडे मीठ भुरकावे. प्लास्टिकच्या भांड्यावरील किंवा कपबशांवरील डाग घालवण्यासाठी ब्लीच